रामकृष्ण हरी माऊली. आज सकाळची सुरुवात सूर्यदेवाच्या दर्शनाने झाली. आजचा दिवस, आजची सकाळ फार उत्साहाने सुरू झाली. आज आमच्या ताई आणि भाचीबाई घरी आल्या होत्या. आम्ही सकाळी लवकर उठले, सगळी कामं उरकली जनावरांची, तुळशीला पाणी घातलं, दारासमोर सडा टाकला आणि रांगोळी काढली. तोपर्यंत सूर्यदेव झाडाआडून वर आले होते. घरात आले, देवपूजा केली, दिवा लावला, देवासमोर रांगोळी काढली, थोडी भगवद्गीता वाचली. स्वयंपाकाची गडबड होती म्हणून देवाला नमस्कार केला आणि पाणी आणायसाठी बाहेर गेले. पाणी आणण्यासाठी बाहेर गेले तर पाहते तर काय, काल जे शेळीला कुकरू झालं होतं ते शेळीला पेत होतं बघा. काल त्याला उभं राहता येत नव्हतं नीट. आज ते स्वतःच्या पायावर उभं राहत होतं आणि ते स्वतःहून प्यायला लागलं होतं. काल त्याला धरून दूध पाजायला लागत होतं. तर हे दृश्य पाहून फार आनंद झाला, म्हणून मी हा शूट घेतला सकाळ सकाळ. ह्या मायलेकरांची माया पाहून फार आनंद झाला. इकडे ताई आणि ताईंची मुलं दूध काढत होते. सकाळ सकाळ सगळ्यांची कामं सुरू होती आणि अचानक माझं लक्ष समोरच्या आमच्या रानातल्या छोट्या ऊसाकडे गेले. तर त्या ऊसावर असे छोटे छोटे पाण्याचे थेंब होते. त्याला आमच्याकडे दैवार असं म्हणतात. तर ते पाहून मनाला फारच आकर्षक वाटलं आणि सूर्याची कोवळी किरणे त्याच्यावर पडली होती पहा, आणि इंद्रधनुष्यासारखं ते रंग दिसत होता. खूपच दैवार पडलं होतं ऊसावर. हिरवागार ऊस आहे, आणखी लहानच आहे ऊस. ऊसाच्या पानाच्या शेंड्यावर फार असं दैवार पडले पहा, आणि सूर्यप्रकाश त्याच्यावर पडल्यामुळे ते फारच आकर्षक दिसतंय. पाहू शकताय कसा कलर दिसतो याचा. आणि तोपर्यंत इकडं रामफळे पिकली होती. मी ते पाहत होते. आमच्या भाचीबाईला खूप आवडतात, ते काढण्यासाठी मी बघत होते. मग नंतर पाणी भरून घेतलं स्वयंपाकासाठी आणि मी पाणी भरून घरात आले तर आत्यानी बाहेर थंड पाणी दिवसभर पिता यावं म्हणून सकाळ सकाळ डेरा भरला. लाईट आली होती, नंतर लाईट जाते म्हणून पाणी भरून ठेवलं आणि घरात आले, स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. ताईंना भेंडी खूप आवडते म्हणून मी भेंडी करायला घेतली. ताईंना चहा वगैरे करून दिला, मी पण चहा घेतला. भेंडी चिरून झाली. नंतर मी बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या. ताईंना आणि ताईंच्या मुलीला, माझ्या भाचीला, बाजरीची भाकरी खूप आवडते. माझी भाचीबाई ह्याला काळी भाकरी असं म्हणतात. या भाकरीवर तीळ टाकून ही भाकरी केली का, ही भाकरी खूप चविष्ट लागते. ताई आल्या होत्या, घरात आनंदाचं वातावरण होतं आणि त्यांच्या आवडीचा स्वयंपाक करायचा असं मी ठरवलं होतं. सगळा स्वयंपाक मी शिगडीवरच करते. भाकरी ह्या लाईटच्या शिगडीवर केलेत पहा. दररोजचा स्वयंपाक मी लाईटच्या शिगडीवरच करते. खूप छान भाकरी भाजतात त्याच्यावर. ते टाकून अशा बाजरीच्या भाकरी बनवल्या होत्या आणि भेंडी देखील बनवली होती. ताईंना वरण आवडतं म्हणून मी वरण देखील बनवलं होतं. भेंडी, वरण, भात बनवलं होतं मी. आणि आमच्या सगळ्यांसाठी हा स्वयंपाक होता. आणि मामांचा रविवार होता, मामांसाठी भगर बनवली होती. भगर, शेंगा, दही मामांना दिलं आणि नंतर भाचीबाईसाठी असं ताट बनवलं होतं. भेंडी, मक्याची भाकर, बाजरीची भाकर, वरण, भात त्यांना असं ताट तयार करून दिलं. खूप लाडके आहेत भाचीबाई. नंतर त्यांना असं बीट कट करून एका प्लेट मध्ये दिलं, त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं आणि आहोनी जेवणानंतर काहीतरी गोड असावं म्हणून जिलेबी आणली होती. तर मी जिलेबी एका वाटीमध्ये काढून घेतली होती. सगळ्यांनी जेवणानंतर जिलेबी खाल्ली. खूपच छान होती जिलेबी. आता ताई गावाकडे जाण्यासाठी निघणार होत्या. मग मी ताईंचं पाय पुजलं. आमच्याकडे नंदेचं पाय पुजतात त्यांच्या गावी जाताना. हळदी कुंकू लावलं ताईंना. ताई गावाकडे चालल्या म्हणून थोडंसं मन भरून आलं होतं आणि ताईंना मी हळदी कुंकू लावत होते तर त्या मला हसवत होत्या. तर कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी.